तर या ठिकाणी आपण उद्घाटन समारंभाला सुरुवात करणार आहोत। दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेची बुलंद तोफ आपण पाहणार सर्वांचे लाडके बबनदादा पाटील उपस्थित आहेत या उद्घाटन समारंभासाठी। त्यानंतर आमचे बिलादादा घरत उपस्थित आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांचे लाडके सचिनजी म्हात्रे, मनीषजी कडेकर, प्रदीप मुरबाटकर, बिलादादा घरत या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या शुभाचे या ठिकाणी पूजन केलं जाणार। सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जाणार। 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती। मित्र, कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जातंय। मग तुमच्या घराची वास्तुशांती असो, सत्यनारायणाची महापूजा असो, लग्न समारंभ असो किंवा क्रिकेटची कुठली स्पर्धा असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जातंय। बोला गणपती बाप्पा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी केलं जाते। सन्माननीय विलासदादा घरत यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करू। धन्य धन्य ती माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, आदि पूजावा गणपती। ही आपली हिंदू भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो। त्यानंतर आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जाईल। शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा। जगात मित्रो 8 मोठे शत्रू होते, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाह, औरंगजेब, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फिरंगी टोपीवाले इंग्रज। या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामारण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती शिवरायांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व अर्थात बबनदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीतून आपण छत्रपती शिवरायांना अर्थात त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतोय आणि स्पर्धेला सुरुवात करू। छत्रपती शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर जरी असली तरी प्रत्येकाला लढण्याची ताकद निर्माण होते। खरं तर आज या ठिकाणी उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या शुभासे छत्रपती शिवरायांना पूजन केलं जात आहे। मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ त्रिवार मानाचा मुजरा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जात आहे। खरं तर त्यांची मूर्ती डोळ्यासमोर जरी असली तरी प्रत्येकाला लढण्याची ताकद निर्माण होते। असे छत्रपती शिवराय त्यांचं पूजन केलं जात आहे। आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वांचे लाडके रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे दमदार नेतृत्व, शिवसेनेची बुलंद तोफ अर्थात बबनदादा पाटील साहेब उपस्थित आहेत। त्यानंतर विलासजी घरत साहेब उपस्थित आहेत। आज या ठिकाणी सचिन म्हात्रे, मनीष कडेकर, प्रदीप मुरबाटकर, विलास घरत, नरेश भोईर, पांडुरंग पाटील आणि सोमवार केणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीतून आपण हा उद्घाटन समारंभ पार केला जातोय। त्यानंतर दीपक शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी मित्र हो आता उद्घाटन समारंभ केला जातोय। चला दोन्ही संघ VRCC उसाटणे संघ आणि टीम राजाराणी घोट दोन्ही बाजूला लाईनअप करा। चला दोन्ही संघ या खेळपट्टीवरती, कारण आता खेळपट्टीचं आणि एस्टनचं पूजन केलं जाणार। त्यासाठी दोन्ही संघाला विनंती करेल की दोन्ही बाजूला आपण लाईनअप करायचं आहे। VRCC उसाटणे विरुद्ध राजाराणी घोट। VRCCच्या मैदानामध्ये देखील मित्र नाईट स्पर्धा होणार आहे आणि राजाराणी घोटच्या मैदानामध्ये देखील नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। या दोन्ही संघाला आपण इन्व्हाइट करूया। या स्पर्धेचे लाडके आयोजक, दमदार नेतृत्व असलेले आमचे कमलाकर शेठ पाटील, त्यानंतर मुकुंद राजा आणि संपूर्ण आमची श्री गणेश क्रिकेट क्लब तळोज मजकूर आमची संपूर्ण कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे। या सगळ्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे याचा डोळा। खरं तर आपण पाहतोय छत्रपती ट्रॉफीचा हा शानदार सोहळा दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या ताटामाटेनं या स्पर्धेचं आयोजन केलंय। आज या स्पर्धेतला पहिलाच दिवस डे नाईट, खरं तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा मित्र पाहायला मिळेल।
प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघांचा समावेश पाहायला मिळेल आणि आज या स्पर्धेमध्ये पहिल्याच रात्रीमध्ये खरं तर दिवसामध्ये इथे टीम राजाराणी घोट आणि व्हीआरसीसी उसाटणे हे दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतील। मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जातोय। आज कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतो उद्घाटन समारंभ आणि या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे या ठिकाणी पाहुणे सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। चला नरेशजी भोईर साहेब या नरेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जाईल आणि मान्यवरांना विनंती करेल आपण चला सगळ्यांना विनंती करतो आपण खेळपट्टीवरती या। दोन्ही संघ बघा राजाराणी गोट संघ एका बाजूला या, राजाराणी गोट संघ आणि व्हीआरसीसी उसाटणे संघ बघा पीच खेळपट्टीवरती लाईन मध्ये उभं राहायचं आपण दोन्ही संघ। मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो आजच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दमदार नेतृत्व आणि शिवसेनेची बुलंद तोप या ठिकाणी सन्माननीय बबनदादा पाटील। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन म्हात्रे, मनीष कडेकर, प्रदीप मुरबाडकर, विलासजी गरज, नरेश भोईर, पांडुरंग पाटील आणि सोमवार केणी। त्याचबरोबर आमचे सर्व टीम करुतर तलोजा मजकूरचे ग्रामस्थ आणि पेठालीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत। यांच्या उपस्थितीतून आज हा उद्घाटन समारंभ पार केला जाणार आहे। प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्हाला घरी बसून पाहता येईल। चला मी आमचे आयोजक कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजा यांनी देखील इन्व्हाइट केले। आपण या खेळपट्टीवरती ज्या ठिकाणी खेळपट्टीचं उद्घाटन समारंभ पार केला जाणार आहे। आज एकूण आपण पाहतोय 8 संघांचा समावेश आहे। 8 संघ एकमेकाविरुद्ध खेळतील या मॅच मध्ये। पहिलीच लढत दमदार राहणार दोन संघांमध्ये। एका बाजूला संघ राजाराणी घोट आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी व्हीआरसीसी उसाटणे। खेळपट्टीचं पूजन केलं जातं, इष्टांचं पूजन केलं जातंय। आज उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवरांच्या शुभ हस्ते मित्र हो या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जातं। व्हीआरसीसी उसाटणे संघ आपण थोडं डिस्टन्स मध्ये अंतरामध्ये खेळपट्टी कव्हर करा बघा, खेळपट्टी पूर्ण कव्हर होईल अशा प्रकारे आपण लाईनअप करा। टीम राजाराणी घोट संघ आपण देखील तशा पद्धतीने उभे राहा, थोडस खेळाडूमध्ये डिस्टन्स ठेवा। सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय बरं का, आपण थोडी साईडला राहा कॅमेरा पाठीमागे। हा येस थँक्यू। तर याच दरम्यान आमचे पहा आर्य दादा केनी या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे, खरं तर त्यांचा पाठबळ या स्पर्धेला लाभलाय ते आमचे आर्य दादा केनी, महेंद्र दादा केनी यांचं देखील आगमन झालंय। दादा ना स्वागत आहे आपलं। बॉल चला या ठिकाणी आपण पाहतो खेळपट्टी यष्टांचं पूजन केलं जात आहे। खरं तर मित्र या खेळपट्टीवरती एकूण 5 दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा होणार आहे आणि खरं तर त्या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे। या खेळपट्टीवरती चांगले सामने व्हावेत, कुणाला इजा होऊ नये त्यासाठी खेळपट्टी आणि यष्टांचं पूजन केलं जात आहे। खरं तर याच खेळपट्टीवरती तुम्हाला 40 संघांचा खेळ पाहायला मिळेल। सुंदर क्रीडा स्पर्धा 440 खेळाडू या खेळपट्टीवरती खेळणार दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। श्री छत्रपती ट्रॉफीचं आयोजन मागच्या वर्षी देखील दमदार पाहायला मिळालं नाईट फॉर्मॅट मध्ये, या वर्षी डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। यष्टांचं पूजन केलं जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते।
तर या ठिकाणी बघा पूजन केलं जात आहे. चला पंच जा आपण मैदानावरती. चला या ठिकाणी आपण पाहतोय 2 पंच ऑफिशियल 3 पंच आमचे या ठिकाणी पाहायला मिळतील. अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवली, त्यानंतर मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिवानी. हा यस प्रवीण प्रभा सर आपलं देखील स्वागत आहे. हे तिन्ही पंच आपल्या मैदानावरती दाखल झालेत. या 5 रात्रीमध्ये तुम्हाला हे 3 ऑफिशियल पंच पाहायला मिळतील. त्यांचं देखील स्वागत आज कमेंटर बॉक्स मध्ये. या गावचे सुपुत्र अर्थात आमचे मित्र साईनाथ राजे मॅन फ्रॉम तलोचे मजकूर. त्यानंतर काही क्षणातच महागुरूंचं देखील आगमन होणार, त्यांचं देखील आपण स्वागत करू. एकूण आपण पाहिलं तर 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आहे. तर नक्कीच आमचे वंश ऑडिओ डीजे साऊंड सिस्टम पापडीचा बडा अर्थात गणेश दादा या ठिकाणी बघा सामना 5 षटकांचा असेल. आपण सर्वप्रथम या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत. खेळपट्टीचं आणि यष्टांचं पूजन जर झालं असेल तर आता आपण या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत. राष्ट्रगीतासाठी सर्वजणांनी जागेवरती उभं राहायचंय. सर्व प्रेक्षकांना देखील सूचना, ज्यांनी ज्यांनी कॅप घातले त्यांना रिमूव्ह करा. आपण आपलं कॅप गोगल जर कोणी घातले असेल त्यांनी देखील रिमूव्ह करा. राष्ट्रगीत होणार आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. बघा ज्या ठिकाणी आपण 2 मिनिटं शांत उभं राहायचंय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर अक्षय बालराम पाटील जे आपल्यामधून निघून गेलेत, या संघाचा एक सहभाग होता. खरं तर ते आपल्यामधून निघून गेलेत. त्यांच्याच नावाला उजाला देण्यासाठी स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केली गेली आहे. तर आपण 2 मिनिटं सगळ्यांनी जागेवरती उभे राहा. अक्षय बालराम पाटील यांना 2 मिनिटं आपण श्रद्धांजली देणार आहोत. शांती, ओम शांती. अक्षय बालराम पाटील यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला या ठिकाणी टॉस केलं जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. त्या ठिकाणी VRCC उसाटणे आणि टीम राजाराणी गोट. बघा दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत बबनदादा पाटील यांच्या शुभासे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आहे आणि टीम राजाराणी गोट संघाने टॉस जिंकलेला आहे. तर डिसिजन आपण लगेच सांगा आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. राजाराणी गोट संघाने टॉस जिंकलाय. बघा वेळेवरती सामने सुरू झालेत. उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग द्यायची आहे. परफेक्ट 4 वाजता बॉल पडणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आज उद्घाटन समारंभ होता त्यामुळे थोडासा उशीर झालाय. उद्या 3:30 वाजता दोन्ही संघाला उपस्थिती दाखवायची आहे. 4 वाजता सामना स्टार्ट होणार. 4 वाजल्यानंतर जर संघ नसेल तर त्या संघाला पेनल्टी दिली जाणार. 3:30 वाजता रिपोर्टिंग, 3:45 वाजता टॉस आणि 4 वाजता परफेक्ट उद्या सामने सुरू होतील. यस, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तुमचा 12 खेळाडू आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये ड्रेस कोड वरती असणं गरजेचं आहे. ज्या संघाचा नसेल त्या संघाला
2 धाब्याची पेनल्टी. खेळपट्टीवरती एखादा खेळाडू ड्रेस कोडवरती नसेल तर 2 धाबा, 2 खेळाडू नसतील तर 4 धाबा. अशा म्हणजे